Dear student, in the last lecture we have seen free fall. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे काही मुक्त पतन जे आहे तर ते मुक्त पतन त्या ठिकाणी पाहिलं. तर सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येतं नसते की मुक्त पतनाची असणारी काही क्रिया जी आहे तर ती फक्त त्या ठिकाणी असणारी काही व्हॅक्यूम जी आहे, जी निर्वात अशा प्रकारची असणारी काही पोकळी जी आहे तर त्या पोकळीमध्येच त्या ठिकाणी घडून येताना दिसतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की फ्री फॉलिंग असणारे काही ऑब्जेक्ट जे आहे तर त्या ऑब्जेक्टची त्या ठिकाणी असणारी काही जमीन जी आहे तर त्या जमिनीवर पोहोचण्याची असणारी काही व्हेलॉसिटी आणि टाइम टेकन घेतलेला जो काही वेळ जो आहे तर ते न्यूटनचे असणारे काही गतिविषयक समीकरण जे आहे तर त्या गतिविषयक समीकरणाने आपण त्या ठिकाणी काढू शकतो. व्ही इज इक्वल टू जी टी पहिलं समीकरण, दुसरं एस इज इक्वल टू 1/2 जी टी स्क्वेअर आणि तिसरं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2GS. अशा तीन असणारे काही न्यूटनचे असणारे काही इक्वेशन ऑफ मोशन जे आहे तर त्या मोशनच्या साहाय्यानं फ्रीली फॉलिंगची असणारे काही ऑब्जेक्ट जे आहे तर त्या ऑब्जेक्टची पृथ्वीवर पोहोचण्यासाठी त्या असणारे काही व्हेलॉसिटी किंवा टाइम जो आहे तर तो टाइम आपण त्या ठिकाणी काढताना दिसतो. याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे पान नंबर 12 वर त्या ठिकाणी एक प्रश्न आहे पहा की यूज युअर ब्रेन पॉवर अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ द ग्रॅव्हिटेशन. Earth's gravitational force is higher on an object of the large masses. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम जो आहे तर त्या नियमाप्रमाणे अधिक वस्तुमान असलेल्या वस्तूवर पृथ्वीचं गुरुत्वबल त्या ठिकाणी अधिक असतं. व्हाय डझंट दॅट ऑब्जेक्ट फॉल डाऊन विथ हायर व्हेलॉसिटी ॲज कम्पेअर टू अन ऑब्जेक्ट विथ द लोअर मास. मग ती वस्तू कमी वस्तुमान असलेल्या वस्तूवरून अधिक वेगानं त्या ठिकाणी ती खाली का पडत नाही याचं आपल्याला कारण जे आहे तर ते कारण त्या ठिकाणी शोधायचे. आता याच्यामध्ये काय काय करायचं आपल्याला की फोर्स F इज इक्वल टू M या सूत्रानं काय करतो आपण त्या ठिकाणी बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी काढतो किंवा असणारे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तर त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्ससाठी फॉर्म्युला आपल्याला माहिती की कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m डिवायडेड बाय R स्क्वेअर. हा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याच्यानंतर असणारे काही ऍक्सिलरेशन. आता ऍक्सिलरेशन जे आहे तर ते ऍक्सिलरेशन आपण ए अक्षराने दाखवतो किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी स्मॉल g म्हणताना दिसतो, जे कॅपिटल G कॅपिटल M डिवायडेड बाय R स्क्वेअर या सूत्रानं त्या ठिकाणी असणारे काही ऍक्सिलरेशन जे आहे तर ते ऍक्सिलरेशन आपण त्या ठिकाणी काढताना दिसतो. आता याच्यामध्ये आपल्या लक्षात येताना असते की धिस इज इंडिपेंडेंट ऑफ द मास ऑफ द ऑब्जेक्ट. ज्या ठिकाणी आपल्याला F जे आहे तर ते F कसं असणार आहे तर त्या ठिकाणी असणारे जे काही पदार्थ जे आहे तर त्या पदार्थाच्या वस्तुमानापासून ते कसं असणारे इंडिपेंडंट असणारे स्वतंत्र त्या ठिकाणी असणार. आणि हेन्स an object of larger mass an object of lower mass falls down with the same velocity. आणि म्हणून या ठिकाणी पदार्थाचं वस्तुमान छोटं असलं मोठं असलं तरी ते दोन्हीच्या दोन्ही असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ एक समान वेगानं पृथ्वी जे आहे तर त्या पृथ्वीवर त्या ठिकाणी येताना दिसतात. ह्याच्यानंतर पुढे पान नंबर 13 वर आता पुढे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आपल्याला माहित आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय पाहिजे आपल्याला की गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. वी हॅव स्टडी पोटेन्शियल एनर्जी इन द लास्ट टाइम. यात्ता 9वीला आपण त्या ठिकाणी असणारी काही स्थितीज ऊर्जा जी आहे तर त्या स्थितीज ऊर्जेबद्दल आपण त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. कशाला म्हणतो द एनर्जी स्टोर इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन आर स्टेट इज कॉल्ड द पोटेन्शियल एनर्जी. काय सांगितलेलं आहे द एनर्जी स्टोर in an object because of
its because of its state or position is called शॉर्टकट मध्ये म्हणतो त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी. तर आपण त्या ठिकाणी पाहिले की वस्तूची असणारी काही विशिष्ट अशा प्रकारची असणारी जी काही स्थिती असते किंवा तिचं असणारं जे काही स्थान जे आहे तर त्याच्यामुळे त्या वस्तूमध्ये जी ऊर्जा त्या ठिकाणी सामावलेली असते तर तिला आपण म्हणतो त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जा. धिस एनर्जी इज रिलेटिव्ह अँड इन्क्रीजेस ॲज वी गो टू द ग्रेटर हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. ही जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा कसं आपल्याला रिलेटिव्ह म्हणजे सापेक्ष त्या ठिकाणी असते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची जर त्या ठिकाणी वाढली तर ती त्या ठिकाणी वाढत जाते. याच्याविषयीची आपण इयत्ता 9वीला त्या ठिकाणी असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी. We had assumed that the potential energy of an object of mass m at a height h from the ground is mgh and on the ground it is 0. याचा 9वीला आपण त्या ठिकाणी पाहिले की यम वस्तुमान असलेला जो काही पदार्थ जो आहे तर तो यम वस्तुमान असलेला पदार्थ पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच एवढ्या उंचीवर जर त्या ठिकाणी नेला तर ती असणारी जी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूमध्ये असणारी जी काही गुरुत्वीय स्थितीत ऊर्जा जी आहे तर ती गुरुत्वीय स्थितीत ऊर्जा याचा 9वीला आपण त्या ठिकाणी पाहिली तर ती किती असते mgh एवढी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये गुरुत्वीय ऊर्जा जी आहे तर ती गुरुत्वीय ऊर्जा त्या ठिकाणी असते. आणि जमिनीवर तर त्या पदार्थाची असणारी जी काही गुरुत्वीय ऊर्जा जी आहे तर ती 0 त्या ठिकाणी असते. व्हेन h इज स्मॉल कंपेअर टू द रेडियस ऑफ द अर्थ वी कॅन अश्युम g टू बी द कॉन्स्टंट अँड कॅन यूज द अबोव फॉर्म्युला दॅट इज mgh. काय सांगितलेले की जीचं असणारं जे काही काय सांगितलेलं की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत असते की एचचे असणारं जे काही मूल्य जे आहे म्हणजे पदार्थ जो आहे तर तो पदार्थ काय केला आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर नेला त्याला आपण म्हणणार तर त्या पदार्थाची हाईट ही एचची असणारी जी काही किंमत जी आहे मूल्य जे आहे तर ते पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेनं अगदी त्या ठिकाणी कमी असतं. आणि हे पृथ्वीच्या तुलनेनं त्या ठिकाणी याचं मूल्य त्या ठिकाणी कमी असताना जीचं मूल्य जे आहे तर ते उंचीप्रमाणे काय होताना दिसतं तर त्या ठिकाणी ते कमी होताना दिसतं. फॉर एन ऑब्जेक्ट ॲट द इन्फानाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ द व्हॅल्यू ऑफ द जी 0 अँड द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स डज नॉट ऍक्ट ऑन दॅट ऑब्जेक्ट. की आपल्या लक्षात येत असते की वस्तू जी आहे तर ती वस्तू काय केली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण अनंत अंतरावर आणि अनंत अंतरावर त्या ठिकाणी वस्तू नेत असताना जिचं असणारं जे काही मूल्य जे आहे तर ते नंतर त्या ठिकाणी ते 0 होताना दिसतं. आणि त्या वस्तूवर पृथ्वीचं असणारं जे काही गुरुत्वीय बल जे आहे तर ते गुरुत्वीय बल त्या ठिकाणी कार्य करत नाही. पुढे सो इट इज मोर अप्रोप्रिएट टू अश्युम द व्हॅल्यू ऑफ द पोटेन्शियल एनर्जी टू बी 0 देअर. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी वस्तूचं असणारं जे काही गुरुत्वीय स्थितीत ऊर्जा जी आहे तर ती 0 घेणं त्या ठिकाणी अधिक योग्य त्या ठिकाणी ठरताना दिसतं. दस फॉर स्मॉलर डिस्टन्स दॅट इज हाईट्स द पोटेन्शियल एनर्जी इज लेस दॅन 0 दॅट इज इट इज निगेटिव्ह. आणि म्हणून त्या ठिकाणी अंतर जे आहे तर ते अंतर जर त्या ठिकाणी कमी जर असेल तर अशा वेळेला स्थितीज ऊर्जा जी आहे तर ती स्थितीज ऊर्जा 0हून त्या ठिकाणी कमी असते. अर्थात त्या ठिकाणी ती 0हून कमी म्हणजे ऋण त्या ठिकाणी घेतली जाते. व्हेन एन ऑब्जेक्ट ॲट ए हाईट h फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ इट्स पोटेन्शियल एनर्जी इज काय सांगितले की व्हेन एन ऑब्जेक्ट ॲट हाईट h व्हेन एन ऑब्जेक्ट ॲट ए हाईट h बरोबर काय सांगितले की एखादा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ तर त्या ठिकाणी h एवढ्या त्या ठिकाणी उंची जी आहे तर त्या उंचीवर जर त्या ठिकाणी असेल कुठून तर या ठिकाणी आपल्याला सांगितलंय
from the surface of the earth, तर याची असणारी काही पोटेन्शियल एनर्जी जी आहे तर ती पोटेन्शियल एनर्जी आपल्याला माहिती की मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिव्हायडेड बाय आर प्लस एच एवढी त्या ठिकाणी असते. आता हा जो काही फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्यामध्ये एम कॅपिटल एम अँड कॅपिटल आर द mass of the earth and radius of the earth respectively. काय सांगितलं आपल्याला की वस्तू जी आहे तर ती वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच एवढ्या उंचीवर जर त्या ठिकाणी जर असेल किंवा नेली तर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नसतं त्याच्यामध्ये असणारे जे काही गुरुत्वीय त्वरण जे आहे तर ते गुरुत्वीय त्वरण किती असतं मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिव्हायडेड बाय आर प्लस एच. या ठिकाणी कॅपिटल एम म्हणजे काय असणार आहे पृथ्वीचं वस्तू आणि कॅपिटल आर म्हणजे काय असणार आहे तर त्या ठिकाणी पृथ्वीची असणारी जी काही त्रिज्या येते. याच्यानंतर पुढे आता पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी जिला आपण त्या ठिकाणी मुक्ती वेग त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. काय म्हणतोय मुक्ती वेग. आता काय म्हणते वी हॅव सीन दॅट व्हेन ए बॉल इज थ्रोन अपवर्ड इट्स व्हेलॉसिटी डिक्रीजेस बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशन ऑफ द अर्थ. हे आपल्या लक्षात येत नसते की चेंडू आपण वर फेकल्यानंतर कालांतराने काय होता नसतो तर त्याचा वेग त्या ठिकाणी कमी होत जातो आणि हे सर्व त्या ठिकाणी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे त्या ठिकाणी घडताना दिसतं हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. द व्हेलॉसिटी बिकम झिरो आफ्टर रिचिंग ए सर्टन हाईट अँड आफ्टर दॅट द बॉल स्टार्ट्स फॉलिंग डाऊन. की एका विशिष्ट उंचीवर तो असताना तो काही बॉल जो आहे तर तो बॉल जाऊन त्याचा वेग काय आता नसतो शून्य होतो आणि शून्य झाल्यानंतर तिथून खाली त्या ठिकाणी तो काय आता नसतो पुन्हा त्या ठिकाणी खाली पडू लागताना दिसतो. इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड्स ऑन इन इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. तो किती उंचीवर जाईल म्हणजे तो किती कमाल उंचीवर जाईल हे त्याचा सुरुवातीचा असणारा तो काय आरंभिक वेग जो आहे तर त्या आरंभिक वेगावर त्या ठिकाणी तो अवलंबून असतो. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन न्यूटनचं असणारं जे काही गतिविषयक तिसरं समीकरण आपल्याला माहिती की व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए एस. हे न्यूटनचं गतिविषयक तिसरं समीकरण आहे की व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2s. आता याच्यामध्ये व्ही जे आहे तर ते व्ही काय असणार आहे फायनल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल. व्ही जे आहे तर ते व्ही काय होणार आपण त्या ठिकाणी फायनल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल. त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसतं की चेंडूचा असणारा तो काय अंतिम वेग जो आहे तर तो अंतिम वेग काय होताना दिसतोय झिरो त्या ठिकाणी होताना दिसतो. बरोबर. त्याच्यानंतर असणारं जे काय ऍक्सिलरेशन त्वरण त्याला काय म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. आता हे कसं असतंय वरून खाली त्या ठिकाणी असते. बॉल वर जाताना नसतो परंतु पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल काय करत नसतं तर त्याला त्या ठिकाणी वरून खाली त्या ठिकाणी खेचताना दिसतं म्हणून आपण त्याला काय करणार आहे मायनस साईन त्या ठिकाणी. मग आता या किमती जर या सूत्रामध्ये जर टाकल्या तर पहा व्ही ची किंमत त्या ठिकाणी 0 आहे. 0चा वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2 गुणिले हे किती आहे -g आणि एस म्हणजे काय असणार आहे तर त्या ठिकाणी त्याची असणार की काय हाईट जे असणार आहे ती तर ती हाईट त्या ठिकाणी असणार आहे. बरोबर. मग आता याच्यावरून आपल्याला मॅक्झिमम हाईट ऑफ द बॉल तो बॉल किती उंचीवर जाईल हे आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. तर हेच मी लिहितो या ठिकाणी पुढे 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2gs. याच्यावरून आपल्याला मॅक्झिमम हाईट ऑफ द बॉल त्या ठिकाणी करायची. एस म्हणजे काय असणार आहे तर त्या ठिकाणी मॅक्झिमम हाईट ऑफ द बॉल. तर
ते कशाने दाखवू आपण यसने दाखवू. म्हणजे यस एका बाजूला ठेवायचे, बाकी सर्वांचं पक्षांतर करा. पाहता म्हणजे त्या ठिकाणी -2GS आहे, या बाजूला नेले प्लस झाले. 2GS इज इक्वल टू यू स्क्वेअर. आपल्याला व्हॅल्यू कसली काढायची, यसची त्या ठिकाणी काढायची. बरोबर. काय होते त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. आता यसची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी काढायची. याचं पक्षांतर आपण या बाजूला केलं तर त्या निसते यू स्क्वेअर अपॉन 2G एवढी त्या ठिकाणी तो असणार. काही बॉल जो आहे तर त्या बॉलची कमाल उंची त्या ठिकाणी असणार. दस हायर द इनिशियल व्हेलॉसिटी यू द लार्जर इज द हाईट रिच्ड बाय द बॉल. आणि म्हणून चेंडूचा सुरुवातीचा जितका वेग जास्त असेल तितका तो चेंडू काय होईल, जास्तीत जास्त उंचीवर त्या ठिकाणी जाईल. द रिझन फॉर धिस इज दॅट द हायर द इनिशियल व्हेलॉसिटी द बॉल विल अपोज द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ मोर अँड लार्ज विल बी द हाईट टू विच इट कॅन रीच. याचा अर्थ काय की सुरुवातीचा वेग जेवढा जितका जास्त असेल तेवढा तो चेंडू जो आहे तर तो पृथ्वीचा असतो. म्हणजे काही आकर्षण जे आहे, गुरुत्वाकर्षण जे आहे तर त्या गुरुत्वाकर्षणाचा प्रतिकार त्या ठिकाणी जास्त त्या ठिकाणी करू शकेल आणि तितका तो काय होईल, जास्तीत जास्त त्या ठिकाणी वर जाईल. वी हॅव सीन अबव्ह दॅट द व्हॅल्यू ऑफ द जी keeps decreasing as we go higher above the surface of the earth. आपण त्या ठिकाणी याच्यामध्ये सूत्रामध्ये पाहिलेले काय पाहिलेले की जीचं मूल्य जे आहे तर ते भूपृष्ठापासूनच्या उंचीपासून कमी त्या ठिकाणी होताना दिसतं. बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी काय होताना दिसते पहा की दस द फोर्स पुलिंग द बॉल डाऊनवर्ड डिक्रीजेस ॲज द बॉल गोज अप. आणि म्हणून जसजसा चेंडू त्या ठिकाणी वर जाईल तसतसं त्या चेंडू जे आहे तर त्या चेंडूवरचं पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण काय होताना दिसतं, कमी जे आहे तर ते कमी होत जाताना दिसतं. आणि याच्यानंतर पहा पुढे इफ वी कीप इन्क्रीजिंग द इनिशियल व्हेलॉसिटी. काय म्हटलेलं, इफ वी कीप इन्क्रीजिंग द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल इट विल रीच लार्जर अँड लार्जर हाईट अँड अबव्ह अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल the ball is able to overcome the downward pull by the earth and can escape the earth forever and will not fall back on the earth. काय सांगितले की चेंडूचा आरंभिक वेग जो आहे तर तो आपण वाढवत गेलो तर तो काय होईल, अधिकाधिक उंचीवर त्या ठिकाणी जाईल. आणि एका विशिष्ट अशा असणारा जो काही आरंभ वेग असला की त्या वेगानं वर फेकलेला जो काही चेंडू जो आहे तर तो चेंडू काय होईल, पृथ्वीचा असताना जे काही गुरुत्वाकर्षण बल जे आहे तर त्याच्यावर त्या ठिकाणी मात करेल आणि तो पृथ्वीवर त्या ठिकाणी तो पुन्हा त्या ठिकाणी येणार नाही किंवा पडणार त्या ठिकाणी. धिस व्हेलॉसिटी इज कॉल्ड एस्केप व्हेलॉसिटी. आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना तो मुक्तिवेग त्या ठिकाणी म्हणताना. वी कॅन डिटरमाइन इट्स व्हॅल्यू बाय युजिंग द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी ॲज फॉलोज. की मुक्तिवेग जो आहे तर त्या मुक्तिवेगाचं सूत्र आपण ऊर्जा अक्षयतेचा असणार तो काही सिद्धांत जो आहे तर तो सिद्धांत वापरून त्या ठिकाणी काढणार आहोत. अँड ऑब्जेक्ट गोईंग व्हर्टिकली अपवर्ड फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ हॅव्हिंग अन इनिशियल व्हेलॉसिटी इक्वल टू द एस्केप व्हेलॉसिटी एस्केप द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. की आरंभी वेग हा कसा आहे, मुक्तिवेगा एवढा असलेली आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी जी काही वस्तू जी आहे तर ती वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून काय होताना ती मुक्त त्या ठिकाणी होताना. द फोर्स ऑफ द ग्रॅव्हिटी बीइंग इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिकम झिरो ओनली ॲट इन्फानाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. त्याच्यानंतर आपण हे पाहिले की गुरुत्वाकर्षण बल हे कसं असतं, अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं. आणि म्हणून ते बल अनंत अंतर जे आहे तर त्या अनंत अंतरावर त्या ठिकाणी ते पृथ्वीचं गुरुत्वबल कसं असतं, शून्य त्या ठिकाणी होतं. बरोबर. त्याच्यानंतर पुढे धिस मीन्स दॅट फॉर एन ऑब्जेक्ट टू फ्री फ्रॉम द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ इट हॅज टू रीच इन्फानाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. दॅट इज द ऑब्जेक्ट विल कम टू रेस्ट ॲट इन्फानाइट डिस्टन्स अँड विल स्टे देअर. म्हणजेच काय
की वस्तू जी आहे तर त्या वस्तूला काय करायचंय, या ठिकाणी हे असणार जे काही पृथ्वीचं असणार ते काही गुरुत्वबल जे आहे तर त्या गुरुत्वबलापासून मुक्त करायचं, आणि ते मुक्त करण्यासाठी त्याला अनंत अंतरावर त्या ठिकाणी जावं लागेल. म्हणजे वस्तू अनंत अंतरावर जाऊन काय होता नसते, स्थिर त्या ठिकाणी होता. पुढे फॉर एन ऑब्जेक्ट ऑफ मास यम, म्हणजे यम वस्तुमान असलेल्या वस्तूची आपल्याला कायनेटिक एनर्जी त्या ठिकाणी करायची. म्हणजे ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, आता ए या ठिकाणी असणारी काही कायनेटिक एनर्जी जी आहे, आता ही कायनेटिक एनर्जी कशाची करायची आपल्याला, तर त्या ठिकाणी असणारी काही वस्तू जी आहे तर ती वस्तूची कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती की 1/2 mv². हे पुढे काढतो आपण ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, ते लिहितो आम्ही की ऑन द सरफेस ऑफ अर्थ कायनेटिक एनर्जी किती असणार आहे, 1/2 mv². तर आपण जास्त 9वीचं तुम्हाला जर आठवत जर असेल तर पदार्थ त्या ठिकाणी खालून वर फेकला तर नेमकं काय काय पोझिशन होतं नसते, तर ते ठिकाणची असणारी एबीसी पॉईंट जे आहे तर ती एबीसी पॉईंट त्या ठिकाणी आहे किंवा आपल्याला आकृतीमध्ये त्या ठिकाणी ते दाखवता येईल. पाहता आता 9वीला आपण त्या ठिकाणी फ्री फॉल जे आहे तर ते फ्री फॉल त्या ठिकाणी पाहिलं होतं की आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे काय दाखवलेलं आपल्याला की ए बिंदू जे आहे तर त्या ए बिंदूपासून काय सांगितलेले की ए बिंदू हा जमीन जी आहे तर त्या जमिनीपासून कसा आहे, एच एवढ्या त्या ठिकाणी उंचीवर आहे, आणि यम वस्तुमान असलेली जी काही वस्तू जी आहे तर ती वस्तू ए पासून वरून जर सोडून दिली तर ती बी वर येईल, सी वर येईल, आणि अशा वेळेला तिचं असणारे काय अंतर जे आहे तर एवढं अंतर एच आहे, एवढं अंतर एक्स आहे, त्याच्यानंतर हे अंतर जे आहे तर ते काही केलं आपण h-x एवढं त्या ठिकाणी. मग अशा वेळेला हे या ठिकाणी त्या वस्तूची असेल ते काही कायनेटिक एनर्जी किती असेल, 1/2 mv² त्या ठिकाणी. पुढे ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. त्याच्यानंतर आपल्याला पोटेन्शियल एनर्जी करायची. आता ही जी काही पोटेन्शियल एनर्जी जी आहे तर ती पोटेन्शियल एनर्जी आपल्या लक्षात येत नसते किती असणार आहे, तर सर्वसाधारणपणे मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर एवढे त्या ठिकाणी राहतो. काही व्ही जो आहे तर तो व्ही कोणता असणार आहे, एस्केप त्या ठिकाणी असणार आहे, एस्केप करायचं. आता सी या ठिकाणी त्याची असणारी काही टोटल एनर्जी जी आहे तर ती टोटल एनर्जी आपल्याला, आता टोटल एनर्जी आपल्या लक्षात येत नसते की कायनेटिक एनर्जी, टोटल एनर्जीला आपण या ठिकाणी E1 म्हणू, तीच असणारी कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी किती आली का, किती आली की 1/2 mv², आणि ही काय आहे पोटेन्शियल एनर्जी कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर ही झाली तर त्या ठिकाणी टोटल एनर्जी. मग आता अँड इन्फानाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ, तो पदार्थ जर असेल तर ॲट इन्फानाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ, म्हणजे पृथ्वीपासून तो असणारा तो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ जर त्या ठिकाणी अनंत अंतरावर जर असेल तर आपल्याला सांगता येईल कायनेटिक एनर्जी जी आहे तर ती कायनेटिक एनर्जी त्या पदार्थाची किती असणार आहे, 0 त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगता येईल की त्याची असणारी काही पोटेन्शियल एनर्जी जी आहे तर ती पोटेन्शियल एनर्जी पहा ही सर्वसाधारणपणे फॉर्म्युला आपल्याला माहिती, कॅपिटल जी कॅपिटल एम डिवायडेड बाय आर. परंतु हे जे काही डिस्टन्स जे आहे तर ते डिस्टन्स कसं आहे, इन्फानाइट आहे, अनंत आहे, म्हणजे मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम, आणि हे जे काही अंतर जे आहे तर ते इन्फिनिटीने कशाला भागलं तर उत्तर किती येतात असते, 0 त्या ठिकाणी. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला टोटल एनर्जी काय होणार आपण E2. पुन्हा टोटल एनर्जी आपल्याला माहिती की कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी 0, पोटेन्शियल एनर्जी किती आहे 0, म्हणजे टोटल एनर्जी जी आहे तर ती टोटल एनर्जी किती असणार आहे, 0 त्या ठिकाणी असणार. येते याच्यानंतर पुढे त्याच्या पुढे फ्रॉम द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, काय म्हणतो मी त्या ठिकाणी की फ्रॉम द प्रिन्सिपल ऑफ
कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. या ठिकाणी ऊर्जा अक्षयतेचा असताना काही सिद्धांत जो आहे तर त्या सिद्धांतानुसार काय म्हणता येईल आपल्याला E1 इज इक्वल टू E2. बरोबर. आता या ठिकाणी E1 आहे. E1 काय आहे तर या ठिकाणी 1/2 mv एस्केप स्क्वेअर मायनस कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m डिवाइडेड बाय R इज इक्वल टू E2 किती आली आपली 0 त्या ठिकाणी. कशावरून लिहिले आपण त्या ठिकाणी ऊर्जा अक्षयतेचा नियम जो आहे तर त्या ऊर्जा आपल्याला काय करायचं एस्केप व्हेलॉसिटी करायची. या ठिकाणी याची किंमत जी आहे तर ती याची किंमत त्या ठिकाणी 1/2 mv एस्केप स्क्वेअर. आता हा मायनस आहे मी या बाजूला घेतो इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m डिवाइडेड बाय R. आपल्याला याचीच किंमत त्या ठिकाणी आहे. हेच मी कसं लिहितो की व्ही एस्केप स्क्वेअर इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m डिवाइडेड बाय R मल्टिप्लाय आहे. इकडे गेल्यावर काय होईल डिवाइडेड 1/2 m असं केलं. बरोबर. म्हणजे हेच आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी करायचा आहे. की सर्वसाधारणपणे व्ही एस्केप स्क्वेअर इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m डिवाइडेड बाय R भागिले उलट काय करू आपण गुणिले करू. बरोबर. आता या ठिकाणी अंशस्थानी आहे तर ते कुठे जाईल छेदस्थानी जाईल आणि जे काही दोन त्या ठिकाणी छेदस्थानी आहेत तर ते कुठे जातील अंशस्थानी. असे म्हणजे या ठिकाणी हा स्मॉल m आणि स्मॉल m काय झाले कॅन्सल झाले. म्हणजे काय राहिले की व्ही एस्केप स्क्वेअर इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M हा टू इथे 2 डिवाइडेड बाय टू R. पुढे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड दोन्ही बाजूंची वर्गमूळ घेऊ. आता दोन्ही बाजूंची जर वर्गमूळ जर घेतली तर व्ही एस्केप इज इक्वल टू याचं वर्गमूळाचे आपण √2 कॅपिटल G कॅपिटल M डिवाइडेड बाय R. बरोबर. आता याच्यामध्ये सर्वसाधारणपणे पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. हिची काय असणारी काही जीची असणारी काही व्हॅल्यू जी आहे जीची व्हॅल्यू नेमकी कुठून आली हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. हा काय सांगता येईल का पेज नंबर 8 वर जीची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती जीची व्हॅल्यू आपल्याला दिली पहा कॅपिटल G कॅपिटल M डिवाइडेड बाय R. असं पान नंबर 8 वर इक्वेशन नंबर 5 आणि 6 त्या ठिकाणी दिली. त्याचा आपण त्या ठिकाणी वापर करणार आहे. तर या ठिकाणी व्ही एस्केप इज इक्वल √2 आणि याची जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू किती असते आपली जी त्या ठिकाणी असते. आणि हा जो काही आता या ठिकाणी पहा की R² इथे फक्त Rच आहे म्हणजे एक R काय होणार आहे या ठिकाणी शिल्लक राहणार आहे त्या ठिकाणी आणि तो R आपण या ठिकाणी लिहिणार. इथे पैसे फॉर्म्युल्यामध्ये काय आहे R². इथे किती आहे फक्त Rच आहे म्हणजे इथला एक असणार जो काही R जो आहे तर तो R आपण त्या ठिकाणी इथे अशा पद्धतीने ऍडजस्ट त्या ठिकाणी म्हणजे ही त्या ठिकाणी आपल्याला व्ही एस्केप आहे. आता याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही किमती ज्या आहेत तर त्या किमती आपण टाकतो. ही 2 इंटू जीची व्हॅल्यू काय आहे 9.8 आहे आणि रेडियस ऑफ द अर्थ तर रेडियस ऑफ द अर्थ काय आहे तर आपल्याला माहिती आहे की 6.4 इंटू 10⁻² किती आहे तर त्या ठिकाणी 6 आहे. आणि ही कॅल्क्युलेशन जर तुम्ही त्या ठिकाणी जर केली तर सर्वसाधारणपणे तो किती येताना दिसते 11.18 किलोमीटर पर सेकंद त्या ठिकाणी येताना व्ही एस्केप. याचाच वापर पुन्हा आपल्याला शेवटचं प्रकरण आहे स्पेस मिशन त्याच्यामध्ये विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी येते. आता पुढे काय सांगितलेले द स्पेसक्राफ्ट विच आर सेंट टू द मून आर अदर प्लॅनेट्स हॅव टू देअर इनिशियल व्हेलॉसिटी लार्जर दॅन द एस्केप व्हेलॉसिटी so that it can overcome Earth gravitational attraction and can travel to these objects. की चंद्रावर
किंवा दुसऱ्या ग्रहावर आपल्याला एखादं यान जे आहे तर ते यान त्या ठिकाणी पाठवायचं आणि ते असणारे जे काय अवकाशयान जे आहे तर त्या अवकाशयानाचा आरंभिक वेग जो आहे तर तो मुक्ती वेगापेक्षा त्या ठिकाणी जास्त असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आता कशासाठी की जेणेकरून ते असणारे जे काय अवकाशयान जे आहे तर ते अवकाशयान पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण पार करून इतर ग्रहावर त्या ठिकाणी जाते येते. याच्यानंतर पुढे डू यू नो अशा प्रकारचा भाग आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. तर पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे वेटलेसनेस इन पेस. वेटलेसनेस इन पेस. अवकाश जे आहे तर त्या अवकाशातील वजनहीनता आपल्याला पाहिजे की पेस ट्रॅव्हलर ॲज वेल ॲज द ऑब्जेक्ट इन द स्पेसक्राफ्ट अपेअर टू बी फ्लोटिंग. अवकाशयान जे आहे तर त्या अवकाशयानातील असणारे जे काही प्रवासी किंवा वस्तू त्या ठिकाणी तरंगत आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही. सुनीता विल्यमचा त्या ठिकाणी व्हिडिओ जो आहे तर तो अवकाशामधला व्हिडिओ पहा तर तुमच्या असं लक्षात येतं नसतंय की त्या ठिकाणी अवकाशयानामधली ती असणे तिची असणारे जे काही पाहिलं तर ती तरंगत त्या ठिकाणी आपल्याला अवकाशयानामध्ये आपल्याला दिसून येतात. व्हाय डज धिस हॅपन. तर हे कशामुळे होतं. दो द स्पेसक्राफ्ट इज ॲट ए हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ द व्हॅल्यू ऑफ जी देअर इज नॉट झिरो. काय की आपल्या लक्षात येतं नसते की अवकाश स्थानापासून जीचं मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मूल्याच्या तुलनेनं त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की त्या ठिकाणी ते फक्त 11% त्या ठिकाणी असतं. इन द पेस स्टेशन द व्हॅल्यू ऑफ द जी इज ओनली 11% लेस दॅन इट्स व्हॅल्यू ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. की आपल्याला लक्षात येतं नसते की अवकाशयान जे आहे तर ते अवकाशयान पृथ्वीपासून उंचीवर त्या ठिकाणी जर असलं तर तिथे जीचं मूल्य जे आहे तर ते 0 असतंच असं नाही. तर अवकाशस्थान जे आहे तर त्या अवकाशस्थानापासून जीचं मूल्य जे आहे तर ते पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या मूल्याच्या तुलनेनं केवळ 11% त्या ठिकाणी ते कमी होताना दिसतं. दस द हाईट ऑफ द स्पेसक्राफ्ट इज नॉट द रिझन फॉर देअर वेटलेसनेस. आणि म्हणून त्या ठिकाणी अवकाशयानाची असणारी काही उंची जी आहे तर ते उंची त्या ठिकाणी त्याच्या वजनहीनतेचं त्या ठिकाणी कारण नसतं. देअर वेटलेसनेस इज कॉज्ड बाय देअर बिंग इन द स्टेट ऑफ द फ्री फॉल. कशामुळे असते तर त्याची असणारे जे काही वजन विरहित अशा प्रकारची जी काही अवस्था जी आहे तर ती अवस्था त्याचं अवकाशयानामधलं असणारं जे काही मुक्त पतनाची जी काही अवस्था जी आहे तर त्या अवस्थेमुळे त्या ठिकाणी असतं. दो द स्पेसक्राफ्ट इज नॉट फॉलिंग ऑन द अर्थ बिकॉज ऑफ इट्स व्हेलॉसिटी अलॉंग द ऑर्बिट the only force acting on it is gravitational force of the earth and therefore it is in a free fall. की यानाची असताना जे काही कक्षेतील असताना जो काही वेग जो आहे तर त्या वेगामुळे जरी ते प्रत्यक्ष पृथ्वीवर त्या ठिकाणी पडत जरी नसलं तर त्याच्यावर असणारं जे काही केवळ पृथ्वीचं असणारं जे काही गुरुत्वबल जे आहे तर ते गुरुत्वबल त्या ठिकाणी प्रयुक्त होत असतं आणि त्याच्यामुळं त्याचं असणारं जे काही मुक्त पतन जे आहे तर ते मुक्त पतन त्या ठिकाणी ते करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की सर्वसाधारणपणे पहा ॲज द व्हेलॉसिटी ऑफ द फ्री फॉल डज नॉट डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट द व्हेलॉसिटी ऑफ द फ्री फॉल इज द सेम फॉर द स्पेसक्राफ्ट द ट्रॅव्हलर अँड द ऑब्जेक्ट इन द क्राफ्ट. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले काय पाहिले की सर्वसाधारणपणे मुक्त पतनाचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग वस्तूच्या गुणधर्मावर त्या ठिकाणी अवलंबून असतो. आणि म्हणून त्या यानामध्ये असणारे जे काही प्रवासी किंवा त्यामधील असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू काय होता नसतात समान मुक्ती वेगानं त्या ठिकाणी पतन करीत असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी पहा आपल्याला काय म्हटलेले पुढे दस इफ ए ट्रॅव्हलर रिलीज अन ऑब्जेक्ट फ्रॉम हर हँड it will remain stationary with respect to her and will appear to be weightlessness. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते तर त्या यानामधली एखादी असणारी जी काही वस्तू जी आहे तर ती वस्तू जर हातातून जर सोडली तर तो त्या ठिकाणी असणारा जो काही ट्रॅव्हलर जो आहे प्रवासी जो आहे तर त्याच्या सापेक्ष त्या ठिकाणी स्थिर राहते आणि ती आपल्याला वजन रहित असल्याची त्या ठिकाणी जाणवताना दिसते.
याच्यावर आधारित असणारे जे काही उदाहरणं जे आहेत तर ते उदाहरण आपण त्या ठिकाणी पुढील व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.